राज ठाकरेंच्या मनसे पक्षाची मान्यता रद्द करावी अशी मागणी करत सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे। मुंबईमधील उत्तर भारतीय विकास सेनेनं ही याचिका दाखल केली। राज ठाकरे हे उत्तर भारतीयांविरोधातील हिंसेला पाठिंबा देतात, त्यामुळे त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करावा आणि त्यांच्या पक्षाची मान्यता रद्द करावी अशी मागणी याचिकाकर्ते सुनील शुक्ला यांनी केली आहे। तर कोर्टानं कारवाई संदर्भात निवडणूक आयोग आणि राज्य सरकारला आदेश द्यावे असंही शुक्लांनी या याचिकेमध्ये म्हटलंय। या याचिकेवरून राजकारण तापू लागलंय। ज्या बँकेत जाऊन तुम्ही बँकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई केलं ते पण हिंदू आहेत, म्हणजे तुम्ही हिंदू विरोधी आहेत। राजसाहेब ठाकरे आपण केवळ उत्तर भारतीय नव्हे, मराठी लोकांचा पण विरोधक आहे। म्हणून मी तुमच्या विरुद्ध सुप्रीम कोर्ट मध्ये जाऊन ही याचिका केलेली आहे। तुम्ही संविधानाचं उल्लंघन करू शकत नाही, हिंदू लोकांना तुम्ही मारू शकत नाही। आमच्या पक्षाची मान्यता राहावी की नाही राहावी ते कोण भय्य ठरवणार काय? आणि जर आमच्या पक्षाची मान्यता रद्द व्हावी याच्यासाठी जर भय्य प्रयत्न करणार असतील तर मग भय्या नाही तर राहू द्यायचं की नाही राहू द्यायचं मुंबईत आणि महाराष्ट्रात, याचा आम्हालाही विचार करावा। तर या मुद्द्यावरून संदीप देशपांडेंनी जोरदार हल्लाबोल केला। मुळात तुम्ही याच्या वाटतं षडयंत्र लक्षात घ्या। प्रादेशिक पक्षांना संपवण्याचं षडयंत्र हे भारतीय जनता पक्ष करते आणि हे त्यांचेच पिट्टू आहे जे कोण आहेत ते, आणि हे त्यांच्या माध्यमातून करायचा प्रयत्न करते। पण अशा गोष्टींना आम्ही घाबरत नाही आणि जर आम्हाला कोणी संपवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना इथे ठेवायचं की नाही याचा पण आम्ही विचार आहे। जब इलेक्शन आता है तो आप उत्तर प्रदेश से नेता बुलाते हो और बुला करके उत्तर भारतीयों को अपनी तरफ खींचने की कोशिश करते हो, और जब उत्तर भारतीयों को अपमानित किया जाता है बोलते नहीं हो। मैं समझता हूं कि जिन्होंने भी पिटीशन डाला है बिल्कुल ठीक डाला है, और ऐसे लोगों पर पाबंदी लगनी चाहिए जो मराठी और उत्तर भारतीय के नाम पर लोगों को बांटना चाहते हैं। स्थापना है हमारी सब जगह सारे एस्टैब्लिशमेंट में मराठी में बोलचाल हो, ये हम भी चाहते हैं और सरकार भी ऐसा चाहती है। लेकिन अगर कुछ लोग नए आए हैं शहर में और जिनको मराठी बोलने नहीं आता है, उनसे जोर जबरदस्ती करना, उन पे हमला करना, उनकी पिटाई करना मराठी बोलने के लिए, यह सरासर गलत और ऐसी गलती हमसे नहीं। दरम्यान खासदार संजय